नमस्कार, मी श्रद्धा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वळूयात बातम्यांकडे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालना शहर महानगरपालिकेच्या कर विभागासमोर थकीत कराचा मोठा प्रश्न उभा ठाकलाय. चालू आर्थिक वर्षात केवळ 9 ते 9.5 कोटी रुपयांची कर वसुली झाली असताना शहरातील एकूण थकीत कराचा आकडा तब्बल 102 कोटी रुपयांवर पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर महापालिकेने थकीत करदारांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जालना शहरात मागील निवडणुकीच्या कालावधीपासून ते आजपर्यंत महानगरपालिकेच्या कर वसुलीवर परिणाम झाल्याचे चित्र समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षात जालना शहर महानगरपालिकेच्या कर विभागामार्फत एकूण 9 ते 9.5 कोटी रुपयांची कर वसुली करण्यात आली आहे. मात्र याच काळात शहरातील विविध करांची थकबाकी वाढत जाऊन 102 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने थकीत कर वसुलीसाठी ठोस उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. थकीत असलेल्या सर्व मालधारकांना कर विभागामार्फत नोटिसा पाठवण्यात आल्या असून 3 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कर विभाग प्रमुख राहुल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार जर संबंधित करदारांनी या 3 दिवसांच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही तर महापालिकेकडून मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई केली जाईल. सध्या महानगरपालिकेची जी कर वसुली किती कर वसुली आहे, आता मागे इलेक्शन होते त्यामध्ये आणि आतापर्यंत किती कर वसुली झाली? जालना शहर महानगरपालिकेच्या कर विभागामार्फत या आर्थिक वर्षात एकूण 9 ते 9.5 कोटी रुपयांचे कर आपण वसूल केलेले आहे. परंतु थकीतचा आकडा 102 कोटीचा असून त्याबाबत आम्ही उपाययोजना देखील राबवण्यात आता सुरू झाली आहे. जसे की आपण मागील आठवड्यापासून जप्तीपूर्वीच्या ज्या नोटीस आहेत त्या तयार केलेल्या आहेत आणि त्या नोटिसा सुद्धा आपण वाटल्यात, ज्यामध्ये आपण मालमत्ता धारकांना 3 दिवसांचा वेळ दिलाय. जर त्यांनी त्या 3 दिवसाच्या आत जर कराचा भरणा केला नाही तर त्यांच्या मालमत्ता आपण जप्त करणार आहोत, अशा सूचना आपण स्पष्टपणे दिलेल्या आहेत. सिलिंग वगैरे त्या 3 दिवसानंतर जर समजा त्यांनी कराचा भरणा नाही केला तर त्यांच्या मालमत्ता आपण सील करणार. जालना शहरात सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गांधीनगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीजवळील रस्त्यालगत एका खड्ड्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह कोणाचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. जालना शहरातील गांधीनगर परिसरात स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या रस्त्यालगत एका खड्ड्यात सकाळच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हा मृतदेह आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पंकज जाधव हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. मृतदेह अज्ञात इसमाचा असल्याने अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मृत्यूचे नेमके कारण काय, हा घातपात आहे की अपघात, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास प्रक्रिया सुरू केली असून मृतदेह ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे गांधीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जातात. या प्रकरणाचा तपास सदर बाजार पोलीस ठाणे करत आहे. जालना शहरात थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या, कर चुकवेगिरी करणाऱ्या मालमत्ता धारकांवर आता महानगरपालिका प्रशासन आक्रमक झालंय. थकीत कर वसुलीसाठी थेट जप्तीची कारवाई होण्याआधीच महानगरपालिकेकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं असून तब्बल 400 मालमत्ता धारकांना जप्तीपूर्व नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यापैकी 90 जणांना प्रत्यक्ष नोटिसा बजावण्यात आल्या असून उर्वरित कर चुकवेगिरी करणाऱ्यांवरही लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जालना शहर महानगरपालिकेच्या कर विभागाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी आता कडक भूमिका घेतली आहे. शहरातील अनेक मालमत्ता धारकांनी अनेक वर्षांपासून मालमत्ता कराचा भरणा केला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिकेने जप्तीपूर्व नोटिसा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महानगरपालिका प्रशासनाने सुमारे 400 थकीत करदार मालमत्ता धारकांची यादी तयार केली असून त्यापैकी 90 जणांना काल परवाच नोटिसा प्रत्यक्ष देण्यात आल्यात. ही नोटीस म्हणजे अंतिम इशारा मानला जात असून वेळेत कर न भरल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची थेट कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिलाय. दरम्यान या संदर्भात माहिती देताना महानगरपालिकेचे कर विभाग प्रमुख राहुल देशमुख यांनी शहरातील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर आवाहन केले आहे. ज्यांनी अद्याप थकीत मालमत्ता कर भरलेल्या नाही त्यांनी तात्काळ कराचा भरणा करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई, मालमत्ता जप्ती दंडाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिलाय. काही नोटिसा वगैरे बजावण्यात आल्या? हो, जालना शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील जे मालमत्ता धारक आहेत ज्यांनी थकीत कराचा भरणा अद्याप केलेला नाहीये त्यांच्याकरिता आम्ही जप्तीपूर्वीच्या ज्या नोटीस आहेत
त्या नोटीस तयार केल्या आहेत. जवळपास 400 जणांच्या नोटीस तयार आहेत, ज्यापैकी काल 90 जणांना नोटीस महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या आहे. तसेच उर्वरित नोटिसा आज उद्या कंटिन्युअस आपण त्या इश्यू करत आहोत. आपल्या माध्यमातून शहरातील नागरिकांना, मालमत्ता धारकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी थकीत कराचा आणि चालू वर्षाचा कराचा भरणा तात्काळ करावा. त्यांच्यासाठी आपण एक अभय योजना देखील राबवण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांना शास्तीमध्ये त्यांच्या व्याजामध्ये 50% सूट आपण सवलत त्यांना देत आहोत. या योजनेचा देखील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे मी जालना शहर महानगरपालिकेतर्फे आवाहन करतो. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पाविषयी पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी आमदार नारायण कुसे, भास्कर आबा दानवे, राजेश राऊत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारीही उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली. रेल्वे प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करण्यात येत असून जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी सुमारे 5,804 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. मुंबई लोकलच्या विकासासाठी 1,200 कोटी रुपये तर राष्ट्रीय महामार्गासाठी 1,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्लस्टरसाठी 8,000 कोटी रुपये देण्यात आले असून वाढवण बंदराच्या विकासामुळे कनेक्टिव्हिटी मजबूत होऊन लॉजिस्टिकचा खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी लखपती दीदी उपक्रम, 3 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि 36 जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहांची योजना जाहीर करण्यात आली आहे. जळगाव हा रेल्वे मार्ग 167 किलोमीटरचा आहे. तो जालना, बदनापूर, भोकरदन आणि सिल्लोड 4 विधानसभामधून जातो आहे. आणि जो काही अजिंठ्याचा घाट आहे त्या घाटातून टनेल जाणार आहेत आणि 7,106 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहेत. 5,000-5,500 काहीतरी आत्ता तरतूद केलेली आहे. आत्ता भूसंपादन चालू आहे. शेतकऱ्यांच्या ज्या जमीन जातात त्या ठिकाणी सरकारने आत्ता, आणि मला असं वाटतं की अनेक जी त्या रेल्वेचं म्हणतात, रेल्वेचे 7 कॉरिडॉर होते आणि प्रामुख्यानं मी असलेलो बसेला असल्यामुळं माझं सतत लक्ष होतं की नागपूर, मुंबई नागपूर आणि मंदिराला मी रस्त्यावर नेलं होतं. 7मध्ये आपला प्राधान्य होतं. पण आता ती बाजू मांडणाराच माणूस त्याला हे समजतं की नाही हे समजत नाही. त्याला एक कॅरिडॉरच समजतं की हे समजत नाही. त्यांनी एकदा येऊन माझ्याशी चर्चा करावं. खरं म्हणजे मी आता फिरतोय, सगळा मतदारसंघ पायाखाली घातला झेडपीच्या महापालिकेच्या निमित्तानं. मला लोकांनी अनेक ठिकाणी म्हणलं आहे निवडणुकीचा परिणाम आहे की दानवे साहेब तुम्ही पराभूत नसते झाले तर अनेक कामं मार्गी लागले असते. तुम्ही नंतर लोक म्हणत असतात. पण हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मलाही थोडं वाटलं की आत्ता जे 7 कॉरिडॉर झाले त्यामध्ये आपला मुंबई नागपूर हा कॉरिडॉर हा समृद्धी महामार्गाच्या मध्ये जी जागा आहे त्यातून नक्कीच झाला असल्याची मला स्वतःला खात्री आहे. काजू नारळ बोर्ड आहे. काजू नारळ प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष काही सिंचन प्रकल्प अपूर्ण अवस्थेत पडू नये, त्या सिंचन प्रकल्पाला 3,500 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे. लखपती दीदी प्रधानमंत्र्याचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील 25 लाख महिलांना यावर्षी लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं महिलांना या माध्यमातून एक प्रकारची रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. याबरोबरच तसं उद्योग असेल, रस्ते असतील, रेल्वे असेल, अन्य बाबीवर जसा खर्च केला तर आरोग्य आणि शिक्षणातसुद्धा तेवढाच शासनानं लक्ष दिलेलं आहे. नवीन मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये 3 नवीन मेडिकल कॉलेज यासाठी निधी देण्याचं आपल्या अर्थसंकल्पात म्हणलं आहे. शिवाय महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे आहेत या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये मुलींच्यासाठी वसतिगृह सुरू करण्यासाठी सुद्धा 1,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या या अर्थसंकल्पामध्ये
करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की महाराष्ट्राचा विकास हाच आपल्या भारताचा विकास हे सूत्र डोळ्यापुढं ठेवून महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर सगळ्या क्षेत्रासाठी ही मोठ्या प्रमाणात तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं स्पष्ट करतो की महाराष्ट्राचा विकास हाच भारताचा विकास आहे. काँग्रेसच्या काळातील फक्त कागदावरचे प्रकल्प आता मोदीच्या काळावर जमिनीवर वास्तव बनलेले आहेत आणि हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला महासत्ता बनवेल यामध्ये आत्ता आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. आणि मग आम्ही या अर्थसंकल्पाचं स्वागत करतो. सर्व स्तरावरून या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. विशेष करून मराठवाड्यासाठी ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं मराठवाड्याला रेल्वेसाठी एक महत्त्वाचा वाटा मिळालेला आहे. वॉटर ग्रीडसाठी पैशाची तरतूद करण्यात आलेली आहे. अहमदनगर बीड परळीसाठी 4,957 कोटी रुपये आणि अनेक वर्षापासून अपूर्णच असलेला प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं एक पाऊल आहे. जालना जळगावसाठी 5,800 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, ऑरिक सिटी, नवीन इंडस्ट्रीयल टाउनशिप यासाठी विशेष निधी उपलब्ध करून मराठवाड्यात नवीन मॅन्युफॅक्चर हब बनेल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. नांदेड वर्धा रेल्वेचा आपला काँग्रेसच्या काळामध्ये फक्त सँक्शन झाला होता आणि तो अजून पूर्ण झाला नव्हता. मी मंत्री असताना आपण मोठ्या प्रमाणात तरतूद केली आणि आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये पुन्हा 3,445 कोटी रुपयाची तरतूद मोदीच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं केलेली आहे. कापूस उत्पादक पट्ट्यातील वाहतूक स्वस्त आणि जलद होईल यासाठी मोठ्या प्रमाणावर या रेल्वे मार्गाचा फायदा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी 5 वर्षाचा CR प्रोग्राम अंतर्गत 5,000 कोटीची तरतूद छत्रपती संभाजीनगरसाठी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी प्रस्तावित निधी देण्यात आलेला आहे. मराठवाडा छत्रपती संभाजीनगर शहराला याचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत 5 वर्षात 5,000 कोटी रुपयेपर्यंतचा प्रोत्साहन निधी छत्रपती संभाजीनगरला मिळू शकतो. या योजनेद्वारे रोजगार निर्मिती, गुंतवणूक वाढ आणि शहराचा नियोजनबद्ध विकास या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे. महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि 5 लाख वस्तीच्या शहरासाठी ज्या काही तरतुदी या अर्थसंकल्पात केलेल्या आहे त्या सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून शहराचा आणि ग्रामीण भागाचा, कृषीचा आणि औद्योगिक क्षेत्राचा, आरोग्याचा आणि शिक्षणाचा विकास कसा होईल यावर पूर्णपणानं लक्ष केंद्रित करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. यासोबतच जालना बातमीपत्रात इथेच थांबूया. तुम्ही बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना.
ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.